नमस्कार सर्वांना. चला तर आज आपण एक छानशी रेसिपी पाहूयात. ती म्हणजे गुढीपाडवा स्पेशल श्रीखंड पुरीची रेसिपी. आपण या व्हिडिओमध्ये दोन्ही रेसिपी वेगवेगळ्या पाहणार आहोत. सर्वप्रथम मी आपल्याला श्रीखंडाची रेसिपी दाखवणार आहे. श्रीखंड करण्यासाठी आपल्याला चक्क्याची आवश्यकता असते. चक्का हा दह्यापासून बनवला जातो. हे दही मी घरीच लावलेलं आहे. आपण विकतचं दही आणलं तरीही चालेल. हे दही आपण एका मलमली कपड्यात रात्रभर टांगून ठेवायचं आहे, जेणेकरून त्यातलं जे पाणी असतं ते पूर्णपणे निघून जाईल. लक्षात ठेवा, अशा प्रकारे टांगून ठेवल्यामुळे सिंकमध्येच ते पाणी पडतं, म्हणजे खाली भांडं ठेवायची गरज नसते. रात्रभर 24 तास तरी त्याला टांगून ठेवावं लागतं. आणि मग अशा प्रकारे आपला चक्का तयार. खाली दिल्याप्रमाणे आपण पाहू शकता, त्यामध्ये पाण्याचा जराही अंश नसला पाहिजे चक्क्यामध्ये, नाही तर मग श्रीखंड खूप पातळ होतं. श्रीखंड करण्यासाठी साहित्य खाली दिल्याप्रमाणे आपण पाहू शकता. यासाठी मी केशर सर्वप्रथम कोमट दुधात भिजत ठेवलेला आहे. आणि त्यानंतर आपण पाहत आहात, मी येथे पुरणाची चाळणी घेतलेली आहे. आपण जो चक्का तयार केलेला आहे तो पुरणाच्या चाळणीवर अशा प्रकारे चाळून घ्यायचा आहे, म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे लम्स राहणार नाहीत किंवा कुठल्याही प्रकारच्या गुठळ्या राहणार नाही आणि श्रीखंड एकदम छान मऊसूत होईल. आपण पाहत आहात, मी येथे 1 वाटी चक्का घेतलेला आहे. 1 वाटी चक्क्याला 1 वाटी पिठी साखरेचं प्रमाण असतं. 1 वाटी चक्का असेल तर 1 वाटी पिठी साखर घ्यायची असते. जर आपल्याला कमी गोड आवडत असेल तर कमी गोड घेतलं तरी चालतं, किंवा जर चक्का आपला थोडा आंबट असेल तर जास्तही घेतलं तरी चालतं. पण 1 वाटी चक्क्याला 1 वाटी पिठी साखर असं प्रमाण आहे. त्यानंतर मी यामध्ये पिठी साखर मिक्स करून घेतली आहे. त्यामध्ये वेलची पावडर आणि आपण जे केशर दुधात भिजत घातलेलं आहे ते यामध्ये ॲड केलेलं आहे. आणि त्यानंतर पुन्हा तो चक्का छान असा फेटून घ्यायचा आहे, खाली दिल्याप्रमाणे आपण पाहू शकता. आणि त्यानंतर ते अशा प्रकारे श्रीखंड तयार. आपण पाहू शकता, मी त्याला छान असं गार्निशिंग केलेलं आहे. आणि ते आपण सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे अर्धा ते 1 तास. त्यानंतर पुरीच्या रेसिपीमध्ये आपण पाहतो आहोत, मी येथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. ते काय चाळायची गरज नाही आहे. येथे मी गव्हाचं पीठ, चवीनुसार मीठ, 1 वाटीला 2 ते 3 चमचे रवा, बारीक रवा आणि थोडीशी साखर घेतलेली आहे. साखर अशासाठी की साखरेने पुऱ्या छान गुलगुलीत फुगतात आणि त्याला ग्लेजही छान येतो. आणि त्यानंतर हे जे पुरीचं पीठ आहे ते आपण थोडे पाणी ॲड करून कडक डो मळायचा आहे. लक्षात ठेवा, पुरीचा डो हा पातळ नसावा, टाईट डो मळायचा आहे. खूप टाईट डो मळायचा आहे. टाईट डोमुळे पुऱ्या ह्या छान फुगतातही छान आणि खुसखुशीतही छान होतात. त्यानंतर हा डो 10 ते 15 मिनटं रेस्टला ठेवायचा आहे. आणि त्यानंतर आपण पाहू शकता किती टाईट डो आहे. त्यानंतर छान अशी गोल पुऱ्यांसाठी मी येथे छान पोळी लाटून घेतली आहे आणि एकाच आकाराच्या येण्यासाठी गोल छान एक आकार घेतलेला आहे. त्याने एकाच प्रकारच्या पुऱ्या अशा पाडून घ्यायच्या आहेत. पुऱ्या या जास्तही पातळ नाही करायच्यात, मीडियम साईज करायच्या आहेत, नाहीतर मग त्या कडक होण्याची शक्यता असते. त्यानंतर आपण पुरीसाठी तेल तापत ठेवायचं आहे आणि तेल फुल गॅसवरच या पुऱ्या तळायच्या आहेत. लक्षात ठेवा, सारखं वर खाली पुरीला तळताना करायचं नाही आहे, नाहीतर मग खूप तेल पिलं जातं. एकदाच उलटायची आहे आणि असं तेल भरपूर सोडून पुरी छान आपण पाहत आहात कशी फुगली आहे. पुरी फुगताना गॅसची फ्लेम ही फुलच असावी. फुल गॅसवर पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. खाली दिल्याप्रमाणे आपण पाहू शकता किती मऊसूत झालेल्या आहेत पुऱ्या आणि छान टम्मही फुगलेल्या आहेत आणि तेलही जास्त पिलेलं नाही. अशा प्रकारे पुऱ्या तयार. अशा प्रकारे श्रीखंड पुरी आपण पाहू शकता किती छान प्रकारे घरच्या घरी तयार झाली. हा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब.